भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचे विधानसभेमध्ये पडसाद उमटलेले आहेत। भैयाजी जोशींनी माफी मागावी अन्यथा कारवाई करा अशा प्रकारची मागणी भास्कर जाधव यांनी केलेली आहे। मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे असं उत्तर त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। भैयाजी जोशींचं विधान ऐकलेलं नाही असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणालेले आहेत। घाटकोपरची भाषा गुजराती अशा प्रकारचं वक्तव्य भैयाजी जोशी यांनी केलं आणि त्यानंतर एक नवा वाद निर्माण झाला आहे। या महाराष्ट्रामध्ये एक सुरेश उर्फ भैयाजी जोशी यांनी घाटकोपरच्या एका सभेमध्ये सभागृहामध्ये निवेदन करताना त्यांनी असं सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला मराठी बोलता आलीच पाहिजे, याची काही आवश्यकता नाही। त्यांनी असंही सांगितलं की या घाटकोपरमध्ये मी ज्या ठिकाणी संबोधित करतोय त्या घाटकोपर एरियामध्ये गुजराती समाज जास्त आहे, त्यामुळे ही भाषा मराठी असण्याची आवश्यकता नाही, गुजराती असली पाहिजे किंवा असली तरी हरकत नाही अशा प्रकारचं विधान केलं। मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सर्वांना आली नाही तरी चालेल अशा प्रकारचं विधान करणं, या संदर्भामध्ये आपली भूमिका काय आहे एवढंच फक्त मला जाणून घ्यायचं आहे। सरकारची भूमिका पक्की आहे। मुंबईची, महाराष्ट्राची, महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे। माझ्या वक्तव्याच्या संदर्भात भैयाजींचे काही दुमत असेल असं मला वाटत नाही। मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं सांगतो, मुंबईची भाषा मराठी आहे, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे। इतर भाषांचा इथे सन्मान आहे, इतर भाषांचा इथे सन्मान आहे। कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही, कारण जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो, त्याच्यामुळे तो सन्मान आहेच। मी मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि हेच आमचं पण म्हणणं आहे। आता आपण पुढे गेलो आहोत, ते सगळेच चालू करणार। अध्यक्ष महोदय आभार मानू दे अध्यक्ष महोदय मराठीच्या विषयावर आभार मानतोय, एक मिनिट बोलू द्या। विरोधी पक्ष जर आभार मानत असेल तर पोटदुखी आहे का? आपण मांडलेले आभार मी रेकॉर्डवर घेतलेले आहेत आणि थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो।